नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज होण्याची दाट शक्यता आहे। नागपुरातील राजभवनात हा शपथविधी पार पडणार आहे। 30 ते 32 मंत्री शपथ घेतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। सूत्रानुसार शिवसेनेला 10 ते 12 खाती देण्याचं आल्याचे बोलले जात आहे। अशातच शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची पहिली यादी समोर आली आहे। ती म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह आणखी 43 सदस्य असू शकतात। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अलीकडेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची भेट घेतली होती। सूत्रानुसार भाजपाला 20 ते 21 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे, तर शिवसेनेला 10 ते 12 आणि राष्ट्रवादीला 9 ते 10 मंत्रिपदे मिळू शकतात। तसंच गृहनिर्माण आणि पर्यटन अशी 2 खाती शिवसेनेकडे असणार अशी माहिती समोर येते। गेल्या काही दिवसांपासून गृहमंत्रीपद कोणाकडे जाणार याची चर्चा होती। शिवसेना गृहमंत्रीपदासाठी अडून बसल्याचे सांगण्यात येत होते। सूत्रांनुसार भाजपाने गृहमंत्रालय कोणाला सोडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। कशी असेल एकनाथ शिंदे यांची टीम? 5 जणांवर पुन्हा विश्वास। उदय सामंत कोकण, शंभूराजे देसाई पश्चिम महाराष्ट्र, गुलाबराव पाटील उत्तर महाराष्ट्र, दादा भुसे उत्तर महाराष्ट्र, संजय राठोड विदर्भ। टीम शिंदेचे नवे शिलेदार कोण असणार? संजय शिरसाट मराठवाडा, भरत गोगावले कोकण, प्रकाश आबिटकर पश्चिम महाराष्ट्र, योगेश कदम कोकण, आशिष जयस्वाल विदर्भ, प्रताप सरनाईक ठाणे। कुणाकुणाचा होणार पत्ताकट? दिलीप केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार। शिवसेनेला कोणते खाते मिळणार? गृह किंवा नगर विकास अशी दोन्ही खाती शिंदेला दिली जाणार नाहीत अशी चर्चा आहे। शिवसेनेला पर्यटन आणि गृहनिर्माण अशी 2 खाते देण्यात येणार असल्याची सूत्रांनी माहिती आहे। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करून देणार उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचे समजते। मुख्यमंत्र्यांच्या फोनानंतरच मंत्रिपदावर शिक्कामोर्तब होणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनल वरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।